बघून कळलंच असेल तुम्हाला आज आपण कुठली रेसिपी बनवतोय. तर आज आपण बनवतोय चमचमीत अशी व्हेज कोल्हापुरी, अगदी हॉटेल स्टाईल, अगदी डिटेल रेसिपी बघतोय, त्याच्यामुळे स्किप न करता बघा. तर वाटण बनवण्यासाठी म्हणजे ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथं 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत, थोडासा लसूण घेतला, थोडंसं आलं घेतलं, काजू घेतले 8 ते 10, नंतर 2 चमचा मगजबिया घेतल्या आणि 2 चमचे तीळ घेतले. तर काजू, मगजबी आणि तीळ ह्या 3 पदार्थांनी आपल्या भाजीला गोडसर अशी चव येते, म्हणजे जशी हॉटेलमध्ये असते तशी. जर तुम्हाला तीळ नसतील घालायचे तर तुम्ही काजू वाढवून घेतले तरी चालतील. मगजबियासुद्धा घालायचे नसतील तर तुम्ही काजू वाढवून घ्यायचे आहेत, म्हणजे काजू जास्त घ्यायचे आहेत. पण मी इथं तीळ पण घेतलेत, काजू पण घेतलेत आणि मगजबिया पण घेतलेत. तिघांची टेस्ट अगदी छान लागते. थोडंसं खोबरंसुद्धा घेतलंय. तर व्हेज कोल्हापुरीमध्ये कुठे कुठे खोबरं घालत नाहीत, पण मी इथं खोबरंसुद्धा घेतलंय. तर आता तुम्ही वाटण बनवण्यासाठी म्हणजेच ग्रेव्ही बनवण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं, त्यात थोडासा जिरा घातला आणि जे कांदे कापून घेतले होते ते कांदे घालून घेतले. थोडंसं मीठ टाकून कांद्यांना मऊ करून घ्यायचं आहे. नंतर त्यात टोमॅटो घालून घ्यायचे. तर टोमॅटोसुद्धा एक अर्धा मिनिटभर परतायचे आहेत मस्त, आणि नंतर त्यात आपण जे दुसरे जिन्नस घेतलेत ते घालून घ्यायचे. तर तुम्ही सेपरेटसुद्धा भाजून घेऊ शकता, पण व्हेज कोल्हापुरीला त्याची एवढी काही आवश्यकता पडत नाही. एकत्र भाजले तरी चालतात, कारण आपल्याला त्याची ग्रेव्हीच बनवायची. तर आता सर्व पदार्थ मी घालून घेतलेत. एक 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचे, एक वाफ देऊन घ्यायची त्यांना, आणि नंतर त्यात एक अर्धा ग्लास पाणी घालून हे शिजवून घ्यायचं. म्हणजे जी ग्रेव्ही आपण बनवणार आहे ती शिजवून घ्यायची. कारण हॉटेल स्टाईल जी भाजी बनवतात त्या भाजीला अशी थोडीशी गोडसर चव असते, आणि मुळात ती भाजी अशी घट्ट असते, दाटसर असते. आपण जशी भाजी घरी रोज बनवतो पातळसर तशी ती भाजी नसते. त्याच्यामुळे हे जिन्नस तुम्हाला शिजवूनच घ्यायचे, म्हणजे अशी ग्रेव्ही तयार होते आपली छान दाटसर. तर आता ग्रेव्ही शिजवण्यासाठी मी तर कढईमध्ये तेल घालून घेतलं. तर जोपर्यंत तेल बऱ्यापैकी गार आहे तोपर्यंत त्यात लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तर मी जे लाल तिखट यूज करते ते खूप जास्त तिखट नाही आहे, कमी तिखट आहे, म्हणून मी इथं 1.5 चमचा घालून घेते आहे. तर गार तेलातच मी इथं तिखट घालून घेतलं, कारण तिखटसुद्धा आपलं परतणं गरजेचं आहे. तर एक अर्धा मिनिटभर परतायचं. नंतर आपण जी ग्रेव्ही बनवून घेतली होती ती ग्रेव्ही घालून घ्यायची. तर अगदी परफेक्ट आपल्या ग्रेव्हीला कलर आलेला आहे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल आणि तुम्हाला जर घालायची असेल फ्रेश क्रीम तर तुम्ही सगळ्यात लास्टलाच फ्रेश क्रीम घालू शकता. पण जर तुम्हाला फ्रेश क्रीम घालायची नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वाटण बनवताना त्यात 1-2 पनीरचे तुकडे घातले तरी चालतात. पण मी इथं काजू, मगजबी, तीळ सगळं वापरले, खोबरं, त्याच्यामुळे मी इथं पनीरसुद्धा घातलं नाही आहे, आणि फ्रेश क्रीम आम्हाला आवडत नाही म्हणून मी घातली नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. तर आता ही जी ग्रेव्ही आहे याच्यात फक्त आपण लाल तिखट घातलं आहे आणि जी ग्रेव्ही होती ती घालून घेतली आहे. आता तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायची. आता व्हेज कोल्हापुरीसाठी मी काय काय भाज्या घेतल्यात, तर मी इथं एक छोटी वाटी शिमला मिरची घेतली, एक छोटी वाटी गाजर घेतलं, एक छोटी वाटी मी इथं वाटाणे घेतलेत, नंतर गोबी घेतली आहे म्हणजे फ्लावरचे तुरे घेतलेत, आणि एक 150 ग्रॅम मी इथं पनीर घेतले. तर बीन्स मला भेटली नाही म्हणून मी बीन्स घालत नाही आहे. तुमच्याकडे जर बीन्स असेल तर तुम्ही बीन्ससुद्धा घालायची आहे. तर आपल्याला पनीर तळून नाही घ्यायचं आहे, फक्त परतून घ्यायचं, म्हणजे थोडासा कच्चापणा पनीरचा आपल्याला घालवायचं, खूप जास्त तळत काय बसायचं नाही. तर मी इथं पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं, त्यावर पनीर घालून घेतलं आणि हलक्या हाताने छान त्यांना पलटून घ्यायचे व्यवस्थित, आणि खूप जास्त पण परतायचं नाही आहे, फक्त थोडंसं त्याचा कच्चापणा आपल्याला घालवायचा आहे. एक 2 ते 3 मिनटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी पनीर तळत नाही आहे, खूप जास्त असं लालसरसुद्धा केलं नाही आहे. एक अर्धा मिनिट अर्धा मिनिट त्याच्या सर्व बाजू आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या. तर आता मी कोबी घालून घेतली आहे. तर त्यात थोडंसं मीठ घालायचं, कारण आपली जी कोबी असते ती शिजायला थोडासा टाईम लागतो, म्हणून मी कोबी आधी घालून घेतली आहे. तर आता एक मिनिटभर परतली आहे. आता सर्व भाज्या घालून घ्यायचे. आता शिमला मिरची, गाजर यात पाण्याचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे ह्या भाज्या लवकर परतल्या जातात, पण कोबी जी असते ती त्याला उशीर लागतो शिजायला. तर आता मी थोडं तेल टाकून ह्या भाज्या परतून घेतल्या आहेत. तर भाज्यांपुरतं थोडंसं मीठसुद्धा घालून घेतलं होतं.
तर तुम्ही ह्या भाज्यांना थोडंसं शिजवून सुद्धा घेऊ शकता पाणी घालून, पण असं स्मोकी फ्लेवर छान येतो. तर आता ग्रेव्हीला छान तेल सुटले. यात मी 1 चमचा किचन किंग मसाला, थोडीशी हळद घालून घेतली आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला. तर ह्या सर्व भाज्या यात घालून घ्यायच्या आहेत. पनीर सगळ्यात लास्टला घालायचं आहे. आता भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. तुम्हाला जितकं पाणी हवं आहे तितकं तुम्ही पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला भाजीची म्हणजे पातळ हवी आहे की दाटसर हवी आहे, त्या हिशोबाने तुम्ही यात पाणी घालून घ्यायचं आहे. तर थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मी मीठ घातलं. नंतर 1 चमचाभर साखर घालून घेतली यात. तर साखरसुद्धा घालणे गरजेची आहे, म्हणजे अगदी परफेक्ट रेस्टॉरंटसारखी चव आपल्या भाजीला येते. आता पनीरसुद्धा घालून घ्यायचे आणि पनीर घातल्यानंतर 1 मिनिटभरच आपल्या भाजी शिजवून घ्यायची, कारण आपण पनीर थोडेसे फ्राय करून घेतले होते. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि अजून तुम्हाला कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा.